असं आमच्या लक्षात आलं डाळिंबाचा मोर कशामुळे वाढतो ते रासायनिकनच वाढतो म्हणून आम्ही हे पिरोला रासायनिक न वापरल्यावर काय होतं झाडं जाते का मर होतोय का असं आम्ही प्रयोग केला तर रासायनिक न वापरल्यामुळं आमचं एक हे झाड पिवळं पडलेलं नाही किंवा मरोगाने गेलेलं नाही त्यामुळं आम्हाला ती मी 90% जैविक वर्ष म्हणजे भर दिला आणि रासायनिक फक्त लिक्विडमध्ये 10% रासायनिक ह्याला लिक्विडमध्ये सोडलं ट्रिपमधनं त्यामुळं आमचा योग्य प्लॉट आम्हाला ते भारी वाटलं त्यामुळं आम्ही जैविकवर शेती करतो सगळी लागवड केल्यापासून 9व्या महिन्यात पहिलं पीक धरलं लागवड केल्यापासून 9व्या महिन्यात पहिलं पीक केलं आम्ही लागवड केल्यापासून शेंडा मारत झाडाचा आकार योग्य देत झाडाला आकार गेलो 9व्या महिन्यापर्यंत झाड तयार झालं आणि 9व्या महिन्यात आम्ही कळी जी झाडावर आहे ती तोडायची बंद केली आणि 9व्या महिन्यात बाग धरली धरल्यानंतर जे शेणखत टाकून त्याच्यावर जैविकचा डोस देऊन आम्ही ती प्लॉट हे धरला त्याच्यानंतर आम्हाला 20 टन माल निघाला प्लॉटमध्ये पहिल्या पिकाला आणि दुसऱ्या पिकाला 25 टन निघाला आणि आता ही तिसरं पीक आहे चालू ह्या पिकाला 30 टनाची अपेक्षा आहे 30 टनापर्यंत त्यातनं माल निघेल असे असा एक अंदाज आहे